सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नाशिकमध्ये सकाळी 10:30 वाजता छगन भुजबळांचा कार्यकर्ता मेळावा। मेळाव्यातून भुजबळ कोणती भूमिका स्पष्ट करतात याकडे लक्ष। नाशिकमधील भुजबळांचे कार्यकर्ते आज अजित पवारांना नागपूरमध्ये भेटणार। 2 दिवसांपासून दादा नॉट रिचेबल, आज कार्यकर्त्यांना भेटण्याची शक्यता। येवल्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये भुजबळांची खतखत बाहेर, काय तर म्हणे दादाचा वादा, असला वादा वगैरे मी मानत नाही, भुजबळ संतापले। महायुतीचं खातेवाटप ठरलं, काही तासामध्ये अंतिम शिक्कामोर्तब होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांमध्ये संपूर्ण खातेवाटपाची यादी राज्यपालांना देणार। महायुतीमध्ये गृह भाजपकडे, नगरविकास खातं शिवसेनेकडे तर अर्थ खातं दादा गटाकडेच राहणार। शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं शिवसेनेला जाणार, सूत्रांची माहिती। परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी विरोधक आक्रमक, आज सर्व विरोधक परभणीला जाणार, जितेंद्र आव्हाड यांची माहिती। उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, फडणवीसांचं अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा, दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा। आपल्याला कोणाच्याही वैयक्तिक भानगडीमध्ये पडायचं नाही, सत्ताधाऱ्यांमध्येच मोठी अंतर्गत नाराजी, पण तुम्ही एकजुटीनं राहा, उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित आमदारांना सल्ला। विधानसभा अध्यक्षांपाठोपाठ आता विधान परिषद सभापतीपदही भाजपकडेच, राम शिंदे आज अर्ज दाखल करणार, तर सभापतीपदासाठी शिवसेना आग्रही होती। भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे समर्थक आक्रमक, अजित पवारांच्या बारामतीसह राज्यामधील अनेक भागांमध्ये समर्थकांचं आंदोलन। अजितदादांविरोधात जोडे मारो आंदोलन करू नका, शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात, छगन भुजबळांचा अजित पवारांना टोला। 2 दिवसांपासून अनुपस्थित असणारे अजित पवार आज विधिमंडळ कामकाजामध्ये सहभागी होणार। घशाच्या संसर्गामुळे दादा 2 दिवस आराम करत असल्याची तटकरेंची माहिती। बीड सरपंच हत्या प्रकरणातील 2 सीसीटीव्ही समोर, आरोपी घुले आणि पोलीस अधिकारी राजेश पाटलांची भेट, तर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांच्या भेटीचा सीसीटीव्ही समोर। ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर मशीन, फडणवीसांनी केलेल्या एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचं उत्तर। एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेमध्ये रखडलं, विधेयकाच्या बाजूने 269 तर विरोधात 198 मतं, पुन्हा जेपीसीकडे पाठवलं जाणार। गड किल्ल्यांवर मद्यपान केल्यास आता 1 लाख रुपये दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा, विधेयक विधानसभेमध्ये मंजूर, तर शिवनेरी किल्ल्यावर सर्वात मोठा स्वराज्य ध्वज उभारण्याचाही निर्णय। आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघातून पृथ्वी शॉला डच्चू, देवा मला सांग अजून काय पाहावं लागेल, इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत पृथ्वी शॉचे हताश उद्गार। गाबा कसोटीचा आज शेवटचा दिवस, भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, गाबा कसोटीची ड्रॉच्या दिशेने वाटचाल। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।